Hello everyone, welcome back to our YouTube channel The Legal Theory. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Pay Rules 1981. तर आपला जो लास्ट पार्ट राहिलेला आहे पे रूल्समध्ये तो आपण आज इथं कव्हर करणार आहे आणि पे रूल्स इथं एंड करणार आहोत आपण. ओके, तर ह्यामध्ये जे आहे पे रूल्समध्ये काय आहे, वेतन नियम जे आहेत त्या रिलेटेड आहे. हे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम जे आहे 1981मध्ये तो आपण बघत आहे पार्ट 2मध्ये. चला स्टार्ट करूया. यामध्ये रूल 26 पासून स्टार्ट करायचं आहे. रूल 26 काय म्हणतं यामध्ये बघूया. आता यामध्ये बेसिक रूल काय, रूल 26मध्ये पे ड्युरिंग जॉईनिंग टाईम अँड ट्रेनिंग आफ्टर लिव्ह अब्रॉड. आता पे ड्युरिंग जॉईनिंग टाईमच्या दरम्यानचा जो पे आहे अँड ट्रेनिंग आफ्टर लिव्ह अब्रॉड म्हणजे लिव्ह अब्रॉडमध्ये ट्रेनिंग असेल तर त्यावेळेस काय आहे ना, मेन प्रोव्हिजन काय आहे, इफ अ सर्वंट सिव्हिल सर्वंट इज ऑल्सो ॲन ऑफिसर इन आर्मी Indian Naval Reserve and they return from the leave outside India, मध्ये रिटर्न झाले, दे गो फॉर मिलिटरी नेव्हल ट्रेनिंग बिफोर रिजॉईनिंग देअर सिव्हिल जॉब. जॉईन करायच्या आधी मिलिटरी नेव्हलसाठी गेले असतील, दे गेट अ सिव्हिल पेज ॲज फॉलोज ड्युरिंग द जॉईनिंग टाईम अँड ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड इटसेल्फ फुल सिव्हिल पे. तर बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय आहे, तुमच्यासाठी स्पेशल चाइल्ड लेवल एक्सप्लेनेशन आहे यामध्ये. इमॅजिन यू आर अ सिव्हिल ऑफिसर, ओके, अँड ऑल्सो इन आर्मी रिझर्व पण आहे. यू वेंट ऑन वेकेशन अब्रॉड, सिव्हिल ऑफिसर आहे आणि आर्मी रिझर्व पण आहे यामध्ये. तर आर्मी रिझर्व म्हणजे काय असतात, आर्मी रिझर्व मीन्स अ ग्रुप ऑफ ट्रेन्ड मिलिटरी पर्सनल असतात. त्यांनी म्हणजे ऑलरेडी मिलिटरीमध्ये त्यांनी काम केलेलं असणार आहे. ओके, मिलिटरीमध्ये काम केलेलं असणार आहे. त्यामध्ये पर्सनल हू आर नॉट इन ॲक्टिव्ह, आता ॲक्टिव्हमध्ये नाही आहेत ते. आर्मी रिझर्व म्हणजे ऑलरेडी ते मी जॉबमध्ये होते, आता फुल टाईम सर्व्हिस, बट हू आर अवेलेबल टू कॉल्ड म्हणजे जर बोलवली तर त्यावेळेला मोबालाइज्ड वेन निडेड असेल त्यावेळेला त्यांनी तिकडे जाणार. ओके, तर असं असते आर्मी रिझर्वमध्ये. म्हणजे ऑलरेडी त्यांनी आधी आर्मीमध्ये होते आणि आता आर्मीमध्ये नाही आहेत, सिव्हिल सर्वंट आहेत. आता काय होणार ह्यामध्ये, यू वेंट ऑन वेकेशन अब्रॉड, you went on vacation abroad वगैरे. when you come back to India they are few days before you training begins आणि तुमचं ट्रेनिंग चालू झालं, you get a normal civil pay तुम्हाला देणार आहे these days. when your military and naval training start झालं म्हणजे military and naval training ज्या वेळेला स्टार्ट होणार आहे, you can कंटिन्यू फुल सिव्हिल पे इथं काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. तुमचं काय होणार आहे, फुल सिव्हिल पे आहे ते कंटिन्यू होणार आहे. आयडिया आहे का, यू डोंट लूज सिव्हिल पे इथं तुम्ही लूज करणार नाही, कारण बिकॉज ऑफ मिलिटरी जे आहे देशासाठी करते ना, तर मिलिटरीच्या पर्पजसाठी तुम्हाला सिव्हिल पे पण दिलं जाणार आहे. एक्झाम्पल बघा, ए ऑफिसर सिव्हिल पे 40,000 रुपीज सिव्हिल पे आहे, टेक्स 2 मंथ्स लिव्ह अब्रॉडसाठी 2 मंथ्स लिव्ह घेतला ह्यामध्ये. त्याच्यानंतर रिटर्न्स इंडिया 1 जानेवारीमध्ये इंडियामध्ये आला आणि 5 जानेवारीला काय झालं, इथं मिलिटरी ट्रेनिंगसाठी जॉईन केला त्यानं. तर आता इथं काय आहे, पीरियड जे आहे यामध्ये 1 जानेवारी टू 4 जानेवारी जॉईनिंग टाईम बिफोर ट्रेनिंग हे कन्सिडर केलं जाणार आहे आणि 5 जानेवारी ऑनवर्ड जे आहे ट्रेनिंग पिरियड कन्सिडर केलं जाणार आहे. आणि सिव्हिल पेमध्ये जेवढा पगार, सिव्हिल पे किती आहे त्याला 40,000 सिव्हिल पे आहे, तर आहे तेवढं पूर्णच्या पूर्ण त्याला सिव्हिल पे काय केलं जाणार आहे, इथं पे केलं जाणार आहे. ओके, आता नोट्स दिल्यात ह्यामध्ये बघा की जॉईनिंग टाईम किती आहे, द पीरियड फ्रॉम रिटर्निंग टू इंडिया. आता पीरियड आज रिटर्न झाला आहे, आजपासून जोपर्यंत ते सिव्हिल जॉईन म्हणजे सिव्हिल जे आहे ते जॉईन करत नाही, मिलिटरी ट्रेनिंग जॉईन करत नाही, तेवढा जो टाईम पिरियड असतो त्याला जॉईनिंग टाईम म्हणतात. काउंट्स ॲज अन ड्युटी काउंट केलं जाणार आहे. आणि जे आर्मी आणि नेव्हल रिझर्वसाठी केलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये काय असणार आहे, नेव्हलमध्ये जर गेला असेल तर रिझर्वसाठी ते सुद्धा इथं काय काउंट करणार आहे, ॲज अ ड्युटी म्हणून काउंट केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर रूल 27 बघूयात आपण. रूल 27मध्ये काय सांगितलं, पे फॉर सिव्हिल सर्वंट्स इन दी डिफेन्स रिझर्व्स. आता पे फॉर सिव्हिल सर्वंट्स इन डिफेन्स रिझर्व्स काय असणार आहेत त्यामध्ये बघूया. आता गव्हर्मेंट सर्वंट्स वर दी मेंबर म्हणजे आता डिफेन्स रिझर्व्स मीन्स काय असणार त्यामध्ये, डिफेन्स रिझर्व्स म्हणजे काय असणार आहेत की ह्यामध्ये एक बेसिक त्यांचं काय असते की आर्मी रिझर्व मीन्स ती ट्रेंड सोल्जर्स असतात, केप्ट असतात, त्यामध्येच डिफेन्स आणि मिलिटरी पण येतात. म्हणजे ह्यामध्येच वॉर, इमर्जन्सी, डिझास्टर हे जे डिफेन्स असतात त्यामध्ये सर्वच रिलेटेड असतात. आणि मेन प्रोव्हिजन काय म्हणलं इथं, गव्हर्मेंट सर्वंट हू आर मेंबर ऑफ आर्मी, एअरफोर्स रिझर्व्स, इंडियन फिट रिझर्व्स, एअर डिफेन्स रिझर्व्स विल रिसीव्ह सिव्हिल पे मिळणार आहे इन ॲडिशन टू देअर मिलिटरी अँड नेव्हल. बघा त्यांनी त्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी मिलिटरी सर्व्हिसेसकडे गेले.
ओके. मिलिटरी सर्व्हिसेस और नेव्हल सर्व्हिसेसला गेले तरी पण त्यांना प्लस इथं काय मिळणार आहे, सिव्हिल पेसुद्धा मिळणार आहे ह्या केसमध्ये. व्हेन कॉल्ड अप फॉर ट्रेनिंग, आता कधी त्यांना कॉल्ड अप फॉर द ट्रेनिंग केलं जाणार आहे, इफ दे डोंट टेक सिव्हिल लीव, जर ते सिव्हिल लीव घेणार नाही आहेत. व्हेन कॉल्ड अप फॉर ट्रेनिंग कधी घेतलं जाणार आहे, व्हेन दे डोंट टेक सिव्हिल लीव, म्हणजे दे गेट द डिफरन्स बिटवीन देअर सिव्हिल पे पे अँड दी मिलिटरी नेव्हल पे. डिफरन्स बिटवीन जे सिव्हिल पे आहे आणि मिलिटरी नेव्हल पे आहे त्यामधलं मीनिंग काय असणार आहे, इफ सिव्हिल पे इज हायर दे आर पेड एक्स्ट्रा सो इक्वल सिव्हिल पे. म्हणजेच काय म्हणलं यामध्ये बघा की मीनिंग काय, इफ सिव्हिल पे इज हायर दे आर पेड एक्स्ट्रा सो टोटल इक्वल सिव्हिल पे. सिव्हिल पे. आता ह्यामध्ये सिच्युएशन बघा काय आहे, अ पर्सन इज कनेक्टेड विथ दी बोथ आर्मी सर्व्हिसेस अँड सिव्हिल सर्व्हिसेस. दोन्हीसोबत काय आहे, पर्सन काय आहे, आर्मी सर्व्हिसेससोबत आणि सिव्हिल सर्व्हिसेससोबत काय आहे इथं कनेक्टेड आहे दोन्ही एकमेकाशी. ओके. आता फॉर एक्झाम्पल आर्मी रिझर्वर्स ऑफिसर वर्किंग इन सिव्हिल पोस्ट, जो आर्मी रिझर्व आहे ऑफिसर वर्किंग इन सिव्हिल पोस्टमध्ये फॉर एक्झाम्पल काय आहे, स्टेप 1 काय करायचं आहे, चेक बोथ पेज. आता ह्याचं पे काय आहे, ह्याचं पे काय चेक करायचं आहे. यामध्ये आर्मी मिलिटरी पे इज इक्वल्स टू आर्मी पे किती आहे 40,000 रुपीज आहे. ओके. आर्मी पे किती आहे 40,000 रुपीज आणि मिलिटरी पे सिव्हिल पे जे आहे इथं किती आहे 50,000 रुपीज आहे. मग आर्मी पेपेक्षा जो ह्या पे आहे तो काय आहे जास्त आहे ना, सिव्हिल पे जास्त आहे ना इथं. सांगते की इथं आर्मी पे आहे, आर्मी पे है, आर्मी पे सिव्हिल पे. आता हे जे आर्मी पे आहे ना ह्यामध्ये काय आहे, आर्मी पे किती आहे 50,000 रुपीज, 50,000 रुपीज घ्या अँड सिव्हिल पे किती 60,000 रुपीज आहे इथं. ओके. मग आर्मी पेपेक्षा सिव्हिल पे काय आहे जास्त आहे ह्यामध्ये. आता सिव्हिल पोस्ट पे काय आहे जास्त आहे पर मंथ, सिव्हिल पे इज हायर. आता स्टेप 2 काय आहे, फाइंड द डिफरन्स. आता इथं काय पडायला आहे, डिफरन्स किती आहे दोन्हीमध्ये 10चा डिफरन्स पडायला आहे, म्हणजे किती 10,000चा डिफरन्स पडत आहे इथं. ओके. तर आता डिफरन्स 10,000 आहे, पे दी डिफरन्सेस म्हणजे आम्ही पे गिवन 40,000 रुपीज, एक्स्ट्रा अमाऊंट पेड 10,000 रुपीज. मग इथं काय मिळणार आहे, एक्स्ट्रा अमाऊंट आर्मी पेमधनं इथं काय मिळणार आहे, एक्स्ट्रा अमाऊंट 10,000 रुपये मिळून जाणार आहे तिथं. न्यू दी पर्सन्स टोटल पे इज इक्वल टू दी सिव्हिल पे, म्हणजे टोटल पे त्यांचं सिव्हिल पे आहे त्याच्यापेक्षा कमी होऊ नये असं सांगितलं यामध्ये. समजलं. त्याच्यानंतर आहे आर्मी पे 30 असेल तर सिव्हिल पे पण 30 असेल, आर्मी पे 50 असेल म्हणजे सिव्हिल पे 30 असेल तर आर्मी पे पण 30, सिव्हिल पे 50 असेल तर ते पण 50 असणार आहे. ड्युरिंग दी ॲक्टिव्ह सर्व्हिसेस दे गेट द डिफरन्सेस बिटवीन सिव्हिल पे अँड मिलिटरी नेव्हल इफ दी सिव्हिल पे इज हायर. ते सांगितलं आत्ता जे सांगितलं, एन्शोर्स दॅट डोंट लूज दी सिव्हिल पे व्हाईल सर्विंग. ते सिव्हिल पे लूज करू नयेत त्यामध्ये व्हाईल सर्विंग ऑन. असं नाही आहे इथं की तुम्हाला आर्मी पे पण मिळणार आहे 50,000 आणि सिव्हिल पे पण 50,000, असं नाही आहे. ह्यामध्ये 1,00,000 रुपये पेमेंट नाही होणार आहे तुमचं. म्हणजे सिव्हिल पे जो आहे तुम्ही सोडून काय चाललं आहे, आर्मीला चाललं आहे. म्हणजे तुम्हाला बोलवलं आहे त्या कंडिशनमध्ये, काहीतरी डिफेन्स वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही गेला, त्यावेळेस काय असणार आहे, सिव्हिल पेपेक्षा ॲटलिस्ट तुम्हाला जो आहे पगार इथं सिव्हिल पे एवढा तर पडला पाहिजे असं म्हटलं आहे. म्हणजे सिव्हिल पे 60,000 परत आर्मी पे 60,000 असं नाही आहे. मिनिमम जो आहे तो 60,000 तुमचा जेवढा पगार आहे तेवढा तरी पडला पाहिजे तुम्हाला असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग ट्रान्झिट टू फ्रॉम ट्रेनिंग ऑर ॲक्टिव्ह सर्व्हिसेस. आता तुमचा जे ट्रान्झिट पिरियड जो आहे म्हणजे ट्रेनिंगपासून तुम्ही ॲक्टिव्ह सर्व्हिस जो तुमचा सिव्हिल सर्व्हिस आहे त्याकडे चालला आहे तुम्ही. ट्रान्झिट पिरियड म्हणजे काय असतो आहे, ट्रान्झिट पिरियड म्हणजे तुम्हाला जो स्वतः तुम्ही ट्रान्सपोर्ट करता स्वतःला सिव्हिल सर्व्हिसेसकडे त्याला ट्रान्झिट पिरियड म्हणजे काय, ट्रॅव्हलिंग पिरियड जो असतो त्याला आपण ट्रान्झिट पिरियड म्हणतो. ओके. दे गेट सिव्हिल पे अलाउन्सेस, सिव्हिल पे प्लस इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळणार आहेत. ओके. ॲज दे वेअर ऑन दी सिव्हिल लीवर असतील तसं. ओके. आता बघूया रूल 28, पे अँड अलाउन्सेस टू इंडियन फ्लीट रिझर्व ऑफिसर्स. आता काय म्हणलं इथं की पे अँड अलाउन्सेस टू इंडियन फ्लीट रिझर्व ऑफिसर इन सिव्हिल सर्व्हिस. फ्लीट, तर ह्यामध्ये बेसिकली ह्याचं मिनिंग काय आधी ते समजून घ्या की पे अँड अलाउन्सेस इंडियन फ्लीट रिझर्व ऑफिसर्स कोणते असतात ह्यामध्ये ते आधी समजून घ्या की मग पुढे जाऊया आपण.
म्हणजे काय असणार आहे की इथं सिम्पली एवढं आहे, इंडियन फ्लीट रिझर्व्ह ऑफिसर्स इन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे की फ्लीट रिझर्व्ह ऑफिसर म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस इज दी फॉर्मर इंडियन नेव्ही ऑफिसर असणार आहे. म्हणजे आत्ता ते काय आहेत, गव्हर्मेंट सर्वंट जे आहेत ते काय आहेत, गव्हर्मेंट सिव्हिल सर्वंट आहे यामध्ये, सिव्हिल सर्वंट आहे. पण आधी कोण होते ह्यामध्ये, काय होते आधी जे होते त्यावेळी नेव्ही ऑफिसर असणार आहेत. काय असणार आहेत, नेव्ही ऑफिसर असणार आहेत. ओके, त्यामुळं काय आहे इथं, नेव्ही ऑफिसर हू इज केप्ट इन फ्लीट रिझर्व अँड इज वर्किंग इन अ सिव्हिल गव्हर्मेंट पोस्टला तो काय करत आहे, इथं वर्क करत आहे. ही मे बी कॉल्ड एज अन बॅक फॉर दी नेव्हल ड्युटी वेन रिक्वायर्ड. कधी गरज असणार आहे त्यावेळेला त्याला बॅकला इथं काय केलं जाणार आहे, बोलवलं जाणार आहे. आता इथं पण तसंच असणार आहे. डायरेक्ट आपण सिम्पली एक्झाम्पलवर बघूया. इमॅजिन यू आर दी सिव्हिल सर्वंट अँड ऑल्सो अ नेव्हल रिझर्व्हस्ट. म्हणजे आधी तुम्ही नेव्हल रिझर्व्हस्ट म्हणजे नेव्हल ऑफिसर होता. आत्ता ते काय केलं तुम्ही इथं क्वाईट करून आता इकडं आलेलं आहे. आता व्हेन यू आर कॉल्ड फॉर नेव्हल ट्रेनिंगसाठी परत तुम्हाला काहीतरी बोलवलं असेल, यू गेट अ नेव्हल पे मिळणार दॅट पिरियडसाठी. इफ यू आर सिव्हिल पे इज हायर यू मे गेट अ एक्स्ट्रा मनी. आत्ता जसं आपण म्हटलं ना तसंच्या तसं एक्झाम्पल घेतलेलं ते जाऊन परत रिपीट करा आणि बघा सेम टू सेम ॲप्लिकेबल होणार आहे. फक्त तिथं आर्मी ऑफिसर होते, इथं कोण आहे, नेव्हल ऑफिसर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा पे जे आहे ते त्यामधला डिफरन्स आहे तो पे केला जाणार आहे. ओके, सेम आहे. नाव रूल 29 पे फॉर टेरिटोरियल आर्मी मेंबर्स इन सिव्हिल सर्व्हिसेस. आता प्रश्न असा आहे की हू आर द टेरिटोरियल आर्मी मेंबर्स इन सिव्हिल सर्व्हिसेस अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेरिटोरियल आर्मी मेंबर्स अँड नॉर्मल आर्मी मेंबर्स. आता ह्यामध्ये हे काय टेरिटोरियल आर्मी मेंबर्स म्हणजे काय, ह्यामध्ये काहीतरी डिफरन्स वाटते ना. तर आता बघा, टेरिटोरियल आर्मी हे काय असतात, सिव्हिल सर्व्हिस पर्सन असतात, आर कमिशन्ड ऑफिसर्स असतात, आर कंट्रोल्ड पर्सनल ऑफ द टेरिटरी आर्मी. सायमल्टेनियसली ते काय करतात, सिव्हिल पोस्ट बी होल्ड केलेले असतात त्यामध्ये त्यांनी. ओके, मग ह्यामध्ये काय म्हणलं आहे की टेरिटोरियल आर्मी मेंबर्स आर नॉर्मल पीपल असतात, त्यामध्ये डू अ सिव्हिल जॉब लाईक द टीचर, क्लर्क, इंजिनियर जे असतात, सिव्हिल जॉब जे असतात MPSC वगैरे पास होऊन काय करतात त्यांनी जॉईन केलेलं असतात. अल्सो वर्क ॲज अ सोल्जर, समटाईम्स त्यांनी सोल्जर म्हणून पण काय केलेलं असतात, वर्क केलेलं असतात त्यामध्ये. ओके, गो टू दी आर्मी ओनली वेन कॉल्ड, दे आर पार्ट टाईम सोल्जर्स असू शकतात. हू आर दी नॉर्मल रेग्युलर आर्मी मेंबर्स कोण असू शकतात, नॉर्मल आर्मी मेंबर्स आर फुल टाईम सोल्जर्स असणार आहेत, ऑलवेज इन दी आर्मी, डू नॉट सिव्हिल जॉबमध्ये नसणार आहेत, ते आर दी फुल टाईम सोल्जर्स असणार आहेत. आता टेरिटोरियल आर्मीमध्ये काय असणार आहे, सिव्हिल जॉब प्लस आर्मीची समटाईम्स ड्युटी असणार आहे. त्यामध्ये आपण मागासपासून जसं बघत आलो आहे तसं आर्मी वर्क ओनली वेन कॉल्ड, ज्यावेळेला ते ऑफिसेस बोलवणार आहेत त्यावेळेला येणार आहे. आता रेग्युलर आर्मी काय असतात, ओनली आर्मी जॉब असते. रेग्युलर आर्मी जे असतात ना ते फक्त आर्मीचंच काम करत असतात, सिव्हिल सर्व्हिसमध्ये नसतात. ह्याला म्हणतात आपण टेरिटोरियल आर्मी. आता हे मेन प्रोव्हिजन कळालं असेल तर आपण इकडे जाऊया. एक्सप्लेनेशन बघा. इमॅजिन यू आर अ सिव्हिल सर्वंट ऑर ऑफिसर अँड ऑल्सो इन दी टेरिटोरियल आर्मीमध्ये आहे. वेन कॉल्ड फॉर दी आर्मी ड्युटीसाठी बोलवलं तर सेम हायर पे अमाऊंट, बिगर अमाऊंट, एकदा सिव्हिल सॅलरी, आर्मी सॅलरी जे असेल तर सेमच असणार आहे. ह्यामध्ये जे डिफरन्स असणार ते तुम्हाला पे केले जाणार, तरी पण आपण एकदा रीड आउट करूया. You get a bigger amount either your civil salary or army salary. If your civil salary is higher than the army pay you also get extra amount त्यामध्ये मिळणार आहे. मेक अ डिफरन्स जेवढा असणार आहे तेवढा मिळणार आहे. इफ यू आर अन अर्बन युनिट देन द शॉर्ट टर्म ट्रेनिंग युअर टाईम इन दी कॅम्प्स और सोशल कोर्सेस काउंट्स ॲज अ स्पेशल लीव म्हणून काउंट केले जाणार आहे. सो यू डोंट लूज युअर सिव्हिल जॉब जे आहे ते लीव म्हणजे तिकडं तुम्ही लीव घेऊन इकडच्या पोस्टवर आला असं होणार आहे. त्यामुळे तुमचा जो सिव्हिल जॉब आहे तो तिथं काय होणार नाही आहे, तिथं पोस्ट जो आहे तुम्ही लूज करणार नाही आहे. ओके, यू स्टील इन दी फुल सिव्हिल सर्व्हिसेस जॉबमध्ये असणार आहे. तो टेरिटोरियल आर्मी ड्युटीज डज नॉट रेड्यूस युअर सिव्हिल पे, इथं काय करणार नाही, रेड्यूस करणार नाही. ॲटलिस्ट तुमचा जो सिव्हिल पे 50,000 रुपीज असेल आणि तुम्हाला इकडं आर्मीचं जो म्हणजे हे जे आहे ह्यामध्ये जर तुम्हाला 40,000 देत असतील तर इकडून हे डिफरन्स पे केलं जाणार आहे. जर इथं 60,000 असेल आणि इथं 50 असेल तर 60,000 पे केलं जाणार आहे. लक्षात घ्या, ह्यामध्ये इकडं जास्त असेल आणि इकडं कमी असेल तर हे जास्तच दिलं जाणार आहे मिलिटरीमध्ये. जर मिलिटरीमध्ये कमी असेल, सिव्हिलमध्ये जास्त असेल तर सिव्हिलचं देणार आहेत. ओके, हायर जे आता ह्यामध्ये आहे ते मिळणार आहे इथं. ओके, रूल 30 पे फॉर टीचिंग स्टाफ हू आर NCC ऑफिसर्स. आता NCC ऑफिसर्स
मीन्स कोण असणार आहेत त्यामध्ये, आता ते बघूयात. एन सी सी ऑफिसर्स जे असतात, आता ह्यामध्ये बेसिकली सांगितलं तर सरळ सरळ ती टीचिंग स्टाफ आहे ह्यामध्ये. म्हणजे एन सी सी ऑफिसर्स हे काय असतात की टीचर और प्रोफेशनल हू आर ट्रेन्स दी स्टुडंट्स, कॅडेट्स जे असतात त्यांना काय करतात, प्रोफेशनली त्यांनी काय करतात, टीच करत असतात. डिसिप्लिन ड्रिल्स आपण बघतोय ना की 26 जानेवारी 15 ऑगस्टला एन सी सी कॅडेट्सचे टी व्हीवर दाखवतात, आपण जाऊन बघतो की कसा त्यांचा जो डिसिप्लिन असतो कसा म्हणजे कशी त्यांची शान असते ना ते कळते त्यावेळेस. ओके, तर ते जो डिसिप्लिन असतो, त्यांची जी ड्रिल असते, बेसिक मिलिटरी ॲक्टिव्हिटीजचे असतात की एकदम असं हे असतं ना त्यामध्ये. तर व्हॉट डज दी एन सी सी ऑफिसर डू, टीचर्स पॅरेड असतात त्यामध्ये. टीचर्स पॅरेड काय असतात, टीचर्स परेड अँड डिसिप्लिन, ट्रेन स्टुडंट एन सी सी कॅम्पसाठी अँड गाईड्स दी कॅडेट्स इन दी स्कूल्स अँड कॉलेजेस. एन सी सी ऑफिसर इज नॉट अ रेग्युलर आर्मी ऑफिसर नसतात. एन सी सी ऑफिसर डज नॉट फाईट इन दी वॉरमध्ये फाईट करत नाहीत. एन सी सी ऑफिसर इज अ ट्रेनर और गायडर असतात तरी. ओके, हे लक्षात घ्या आधी, टीचर असतात ते. आता हू अप्लायज टू मे, आता टीचर इन गव्हर्मेंट कॉलेजेस असतात बघा, तुमच्या कॉलेजेसमध्ये असतील, तुम्ही शिकत असाल त्यावेळेला असेल, शाळामध्ये असतात, स्कूल्समध्ये असतात. हू आर ऑफिसर ऑफ द नॅशनल कॅडेट कॉप्स, त्याला आपण एन सी सी म्हणतो. सिनियर डिव्हिजन, ज्युनियर डिव्हिजन और गर्ल्स डिव्हिजन वेगवेगळे असतात ह्यामध्ये. त्यामध्ये व्हेन इट अप्लायज, व्हेन कॉल्ड आउट टू अटेन ॲन्युअल कॅडर कॅम्प्स, combined cadre and social services camps, refresher courses, authorized courses of instruction in armed forces school, training with the armed forces units, include the Sundays and holidays that fall during the period. Okay, pay allowances they receive military NCC pay allowances period in addition to continue to receive their full pay and the allowances. This extra payment comes from the budget of the camps and head of the expenditure under these camps funded. मग आता ह्यामध्ये बघा एक्सप्लेनेशन. इमॅजिन यू आर अ टीचर इन दी गव्हर्मेंट स्कूल अँड ऑल्सो ॲन ऑफिसर. गव्हर्मेंट स्कूलमध्ये टीचर पण आहे अँड ऑल्सो इन दी कॅम्प्स एन सी सीसाठी वगैरे. इफ यू आर कॉल्ड फॉर दी अटेंड एन सी सी कॅम्पसाठी तुम्हाला जर बोलवलं असेल, इन्क्लुडिंग वीकेंड्समध्ये म्हणजे संडे वगैरे असेल त्यावेळेस किंवा सुट्ट्या वगैरे असेल त्या दिवशी तुम्हाला बोलवलं गेलं, यू आर स्टील युअर नॉर्मल टीचिंग सॅलरी तुम्हाला मिळणारच आहे. इकडं तुम्ही टीचर आहे ना, मग तुम्हाला टेम्पररी पिरियडसाठी इकडं बोलवलं आहे आणि तुम्हाला हॉलिडेजमध्ये बोलवलं आहे, तर तुमचं इकडचं सॅलरी कट डाऊन केलं जाणार, इकडची नॉर्मल सॅलरी तुम्हाला मिळणारच आहे. ओके, त्याच्यानंतर प्लस तुम्हाला काय मिळणार आहे, टीचिंग सॅलरी तर मिळणार आहे. ऑन टॉप दॅट यू ऑल्सो गेट दी एन सी सी पेसुद्धा मिळणार आहे अँड पे अँड अलाउन्सेस फॉर दी अटेंडिंग दी कॅम्प. तुम्ही कॅम्प अटेंड केला, तुम्ही टीच केला तिथं, त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं काय मिळणार आहे, नॉर्मल तिथं अलाउन्सेस, पे अँड अलाउन्सेस पण मिळणार आहे. द मनी फॉर दिस एक्स्ट्रा पे कम्स फ्रॉम द बजेट ऑफ द कॅम्प जो आहे त्यातनं तुम्हाला ते पे केलं जाणार, नॉट युअर स्कूलकडून दिलं जाणार नाही. ओके, यू नेवर लूज युअर टीचर सॅलरी, कधीच तुम्ही लूज केलं जाणार नाही, ते ऑलवेज तुमच्यासोबत असणार आहे. अँड अर्न एक्स्ट्रा एन सी सी ड्युटी, तुम्ही एक्स्ट्रा पण त्यामध्ये देणार. आपल्याला तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळेला इलेक्शन ड्युटी लागते ना त्यावेळेला एक छोटी अमाऊंट असते, बट तुम्हाला का नाही तुमची सॅलरी पण चालूच असते, पण इलेक्शन ड्युटीची पण काहीतरी तुम्हाला पैसे मिळतात त्यामध्ये, म्हणजे जे एक्स्ट्रा असते ते. ओके, ते ड्युटी लागल्यानंतर तशा टाईपमध्ये असते. किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल स्कॉलरशिपचे वगैरे एक्झाम्स असतात, शाळा कॉलेजेसमध्ये सुपरवायझर म्हणून बोलवले जातात, तर तुमचा जो सुपरवायझर केलेला जो असतो ना तो वेगळा पेमेंट त्यामध्ये असतो, तुम्हाला त्या दिवसाचा तुम्हाला पेमेंट मिळतो त्यावेळेस. ओके, आणि तुमची जी इकडची सॅलरी ॲज अ टीचर म्हणून असते तीसुद्धा चालूच असते त्यामध्ये. ओके, हे डोक्यात ठेवून घ्या की तुमचे इकडचं जॉबला काही हार्म होणार नाही ह्या गोष्टीमुळे. ओके, आता आपण बघायचं आहे ऑफिशिएटिंग प्रमोटर्स फॉर दोज ऑन द ट्रेनिंग. Officiating promotions for those on the training. First, sometimes a government servant is away on the authorization training or instruction, like under Rule 914 CGH 7. During their absence, another person may be promoted temporarily to perform their duties. Important, this should not be cause extra cost to the government unless the government specially allows it. Supernumerary post, extra post is not needed for this temporary arrangement. आता एक्सप्लेनेशन बघा, ह्यामध्ये डायरेक्टली एक्सप्लेनेशनकडे जाऊयात आपण. एक इमॅजिन करा, आता ज्यावेळेला गव्हर्मेंट सर्वंट अब्सेंट असणार आहे, ज्यावेळेस म्हणजे टेम्पररी प्रमोशन मे बी मेड ड्युरिंग द ऑथराइज्ड अब्सेन्स फॉर द ट्रेनिंग विदाउट एक्स्ट्रा फायनान्शियल बर्डन अँड विदाउट क्रिएशन ऑफ द सुपर न्युमररी पोस्ट. म्हणजे बेसिकली काय म्हटले की इमॅजिन यू आर अ क्लास टीचर, गोज ऑन दी स्पेशल कोर्स ऑफ दी वीकसाठी तुम्ही केला
अनदर टीचर कॅन टेम्पररी टेक ओव्हर दिस क्लास. दुसरा टीचर काय करणार आहे, ह्यामध्ये टेम्पररी घेणार. असं होतं आहे ना स्कूलमध्ये, की एखादा जो टीचर आहे, स्कूल टीचर आहे, तो लीववर गेले, तर त्यावेळेस काय होतं, दुसरे टीचर येतातच ना आपल्याला शिकवायला. किंवा दोन आपण बघितले की लहानपणी दोन स्कूल एक म्हणजे दोन जे क्लास आहेत ते कंबाईन करून ए बी डिव्हिजन कंबाईन करून, कारण ते टीचर नाहीत, कंबाईन करून शिकवले जातात, ते सेम टीचर असतील तर. ओके, असं होत असतं. विदाऊट हायरिंग अ न्यू टीचर हायर न करता ते असतात, त्यांना कॉस्टिंग एक्स्ट्रा मनी त्यांना दिली जाते. परत एक्स्ट्रा मनी कशाला, की त्यांना दोघंजण क्लास एकत्र करून घेऊ शकतात ना, त्यांना असे करतात. आपल्याला म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आहे, आपण हे सगळे बघितलेलं आहे, फक्त आपल्याला ते कोरिलेट करून शिकायचं आहे. ओके, गव्हर्मेंट डज द सेम ऑफिसर्स. समवन टेम्परली डज दी जॉब व्हाईल दी ओरिजिनल ऑफिसर इज अवे फॉर दी ट्रेनिंग. ओके, तर हे समजलं तुम्हाला की 10 डेज लिडरशिप ट्रेनिंगसाठी गेलेलं आहे. ऑफिसर बी टेम्परली प्रमोट करणार, त्यामध्ये ऑफिसर एची ड्युटी जी आहे त्यामध्ये नो न्यू पोस्ट काय गरज नाही आहे, त्या पोस्टची काय गरज आहे, नवीन तो येणार आहे ना परत 10 दिवसानंतर. आहे नेक्स्ट जो आहे तो रूल 32 आहे, ऑफिशिएटिंग प्रमोशन फॉर सिव्हिलियन्स जॉईनिंग आर्मी ट्रेनिंग. आता ऑफिशिएटिंग प्रमोशन फॉर सिव्हिलियन्स जर आर्मी ट्रेनिंग जर जॉईन करत असतील तर आता त्यावेळेला डायरेक्ट आपण बघूया की एक्सप्लेनेशन काय. अ सिव्हिलियन ऑफिसर लिव्ह देअर ऑफिस. सिव्हिलियन ऑफिसर काय करतो, त्याचा ऑफिस लिव्ह करतो आणि आर्मी जॉईन करतो ट्रेनिंग. अनादर ऑफिसर कॅन टेम्परली फिल दिअर पोस्ट. अनादर ऑफिसर काय करणार, टेम्परली तो पोस्ट आहे सिव्हिलियनचा तो फिल करणार आहे. गव्हर्नमेंट पेज एक्स्ट्रा फ्रॉम दी सिव्हिल बजेटकडून त्याला पे केलं जाणार आहे. फॉर दिस टेम्पररी रिप्लेसमेंटसाठी गव्हर्नमेंट पे करणार तिथं. आता एक्झाम्पल काय आहे, सिव्हिलियन ऑफिसर एक्स लिव्स फॉर दी 2 weeks आर्मी ट्रेनिंगसाठी तो लिव्ह केला. आता मगाशीच बघितले, परत तेच आहे इथं. वाय टेम्पररी प्रमोशनसाठी इथे येणार आहे आणि त्याला कुठून गव्हर्नमेंट बजेटमधून मिळणार आहे. त्याच्यानंतर 33 मधले ऑफिशिएटिंग प्रमोशन सिव्हिलियन्स इन टेरिटरियल आर्मी. मगाशी आपण टेरिटरियल आर्मीचं प्रोव्हिजन बघितलं, तिथं पण काय करणार आहे, एक्स्ट्रा कॉस्ट जे आहे ते चार्ज बाय सिव्हिलियन एस्टिमेटमेंट. म्हणजेच काय असणार आहे, सिव्हिलियन गव्हर्नमेंट सर्वंट हू जॉईन्स द टेरिटरियल आर्मी अँड ऑन द ड्युटी देअर इम्बॉडीमेंट ट्रेनिंग. आता त्यामध्ये टेम्पररी रिप्लेसमेंट होणार आहे ह्यामध्ये. आणि ऑन ड्युटी फॉर दी गव्हर्नमेंट समवन एल्स कॅन टेम्परली टेक देअर पोस्टवर येणार आहे, गव्हर्नमेंट पे करणार. इथं सुद्धा सेम आहे, गव्हर्नमेंटच पे करणार आहे. ओके, आत्ता आहे रूल 34. रूल 34मध्ये काय, पे अँड अलाउन्सेस बियॉन्ड द लिमिट ऑफ चार्ज. आता ह्यामध्ये काय म्हणलं आहे की पे अँड अलाउन्सेस बियॉन्ड द लिमिट ऑफ चार्ज यू कॅन नॉट गेट पे फॉर एक्स्ट्रा वर्क अनलेस युअर बॉस ऑफिशियली सेज इट्स ओके. स्वतः बॉस सांगत नाही तोपर्यंत तुम्ही एक्स्ट्रा पे इथं मिळणार नाही आहे. सम टॉप ऑफिशियल अँड पोलीस एक्साइज ऑफिसर्स कॅन क्लेम पे ॲटोमॅटिकली फॉर एक्स्ट्रा ड्युटीज. जर त्यांनी नाईट वगैरे असते ना त्यांना, की पोलीस ऑफिसर्सना वगैरे दोन्ही डबल ड्युटी असते, त्यावेळेला त्यांना एक्स्ट्रा मिळून जाते त्यावेळेस. तर 35मध्ये काय म्हणलं, ऑथराइज्ड अब्सेन्स व्हाईल अकंपनाईंग दी गव्हर्नर ऑर मिनिस्टर. आता ऑथराइज्ड अब्सेन्स आहे यामध्ये व्हाईल अकंपनाईंग गव्हर्नर ऑर मिनिस्टरमध्ये काय मेन प्रोव्हिजन आहे, इफ अ गव्हर्नमेंट सर्वंट अकंपनाइज दॅट दी गव्हर्नर ऑर मिनिस्टर अँड आउटसाइड देअर jurisdiction, their pay and traveling allowances bill can be passed with the signature of deputy under the assistant secretary. This is simplifies approval for the travel and pay in such cases. म्हणजे इफ यू आर सेंट विथ दी गव्हर्नर और मिनिस्टर सोबत तुम्ही गेला असेल ऑफिशियल ड्युटीला, अ मिड लेवल ऑफिसर कॅन अप्रूव्ह युअर ट्रॅव्हल पे. मिड लेवल जो ऑफिसर आहे तो काय करणार आहे, ट्रॅव्हल पे जो आहे तुमचा काय करणार आहे, तो अप्रूव्ह करणार आहे. यू डोंट नीड एक्स्ट्रा फॉर्मल अप्रूव्हलची काय गरज नाही, जो मिड लेवलचा आहे तो इथं अप्रूव्ह करणार आहे. ओके, त्याच्यानंतर रूल 36 आहे, इन्क्रीमेंट टू ड्रॉन ॲज अन मॅटर ऑफ कोर्स. आता मॅटर ऑफ कोर्समध्ये काय असणार आहे, इन्क्रीमेंट गव्हर्नमेंट सर्वंट नॉर्मली गेट देअर ॲन्युअल इन्क्रीमेंट मिळतेच त्यांना, ॲन्युअली नॉर्मली मिळते ऑटोमॅटिकली, एक्सेप्ट अँड इन्क्रीमेंट कॅन बी विथहेल्ड ॲज अन पेनाल्टी अंडर दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979. व्हेन विथहोल्डिंग अँड इन्क्रीमेंट दी ऑथॉरिटी मस्ट स्पेसिफाय. काय काय आता इन्क्रीमेंट करायच्या वेळेस काय काय स्पेसिफाय करायचं आहे, पिरियड फॉर विच इन्क्रीमेंट किती पिरियड तुम्ही इन्क्रीमेंटसाठी घेतला आहे, वेदर अफेक्ट फ्युचर इन्क्रीमेंटसाठी ते अफेक्ट करतं आहे का, वेदर एनी लिव्ह पिरियड काउंट्स त्यामध्ये होणार आहेत का, हे सगळं त्यामध्ये बघायचं. म्हणजे काय म्हणले, नॉर्मली एव्हरी इयर यू गेट अ स्मॉल पे रेज ऑटोमॅटिकली मिळणार आहे. इफ यू मिसबिहेव ऑर डिसिप्लिन दे पे डिले होऊ शकते आणि मिसबिहेव केला तर. द बॉस मस्ट क्लिअरली से हाऊ लॉंग अँड वेदर इट अफेक्ट्स फ्युचर रेजेसवर अफेक्ट होणार आहे की नाही हे बॉस सांगणार आहे. ओके, आता एक्झाम्पल बघा, ऑफिसर डी नॉर्मली गेट्स 2000 रुपीज इन्क्रीमेंट इन जूनमध्ये. ड्यू डिसिप्लिनरी ॲक्शन त्यामध्ये तुम्ही जर मिसबिहेव वगैरे केला असेल तर 6 मंथ होऊ शकतात त्यामध्ये, किंवा डिसेंबरमध्ये पण मिळू शकते यामध्ये, हे लक्षात ठेवा.
57 सँक्शन टू क्रॉस इफिशियन्सी बार. आता ह्यामध्ये काय सांगितले, सँक्शन टू क्रॉस इफिशियन्सी बार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस लाईन? सगळ्यात पहिला ह्याचं जे मिनिंग आहे ते समजून घ्या, मगच तुम्हाला कळणार आहे की पुढं जे आहे ते काय प्रोव्हिजन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इफिशियन्सी इज द स्टेज फॉर द पे स्केल असते ह्यामध्ये, बियॉन्ड विच अ गव्हर्मेंट सर्वंट कॅनॉट मूव ऑटोमॅटिकली. एक इफिशियन्सी असते, त्या स्टेजच्या पुढं गव्हर्मेंट सर्वंट जाऊ शकत नाही. टू मूव बियॉन्ड इट एम्प्लॉई मस्ट शो सॅटिस्फॅक्शनरी वर्क पाहिजे. जर त्याच्या पुढं जायचं असेल एक सॅटिस्फॅक्शनरी वर्क लागते. बी फाउंड इफिशियंट अँड फिट फॉर दॅट हायर पे. तुम्ही जो पे मागताय, तुम्ही जे इमॅजिन करताय त्या हायर पेसाठी तुम्ही तेवढं कॅपेबल पाहिजे आणि तेवढं तुमचं वर्क पाहिजे त्या कंडिशनमध्ये. तर सँक्शन टू क्रॉस इफिशियन्सी बार इट मीन्स ऑफिशियल अप्रुव्हल गिवन बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ऑफिशियल अप्रुव्हल देते तिथे, अलाउविंग गव्हर्मेंट सर्वंट टू मूव बियॉन्ड इफिशियन्सी बार. जो इफिशियन्सी बार आहे त्याच्यावर मूव होत नाही. जर तुमची कॅपॅबिलिटी जी आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, काय समथिंग इज डिफरंट असेल तर त्यावेळेसच जाणार आहे. ओके, तो सॅटिस्फाईड गव्हर्मेंट झाल्यानंतर हर इफिशियन्सी अँड कंडक्ट. ओके, समजलं. त्याच्यानंतर इफिशियन्सी बार, इफ सम पे स्केल देर इज अ लिमिट और बार असते बियॉन्ड विच द गव्हर्मेंट सर्वंट कॅनॉट गेट अँड नेक्स्ट इन्क्रीमेंट मिळणार नाही त्याच्यावर. ऑथॉरिटीज गिव अ स्पेसिफिक परमिशन लागते त्यामध्ये. ऑथॉरिटी और सँक्शन काय असणार आहे, इन्क्रीमेंट बियॉन्ड दी दॅट बार जे असते, लिमिटेशन जे असते, कॅन ओनली बी अलाउड इफ अप्रुव्हल बाय ऑथॉरिटी विथहोल्ड इन्क्रीमेंट अंडर रूल 36मध्ये जे इन्क्रीमेंट विथहोल्ड करतात त्यांची तिथं काय पाहिजे, परमिशन पाहिजे. एनी ऑथॉरिटी ऑथराइज्ड बाय दी गव्हर्मेंट. त्याच्यानंतर पे आफ्टर क्रॉस दी बार, त्याच्यामध्ये काय आहे, व्हेन दी परमिशन इज गिवन टू दी क्रॉस दी बार, दी गव्हर्मेंट सर्वंट पेज अ फिक्स्ड ॲट द स्टेज डिसाइडेड बाय दी कॉम्पिटंट ऑथॉरिटी. मॅक्झिमम पे अलाउड आहे शुड नॉट एक्सीड वॉट दी पर्सन हॅव अर्नड इफ हॅड नेव्हर बीइंग हेल्ड बॅक ॲट दी इफिशियन्सी बार. ॲन्युअल रिव्ह्यू असणार आहे त्यामध्ये. एव्हरी इयर अराउंड जुलै दी वर्क क्वालिटी और ऑल दी एम्प्लॉईज हेल्ड ॲट दी इफिशियन्सी बार मस्ट बी रिव्ह्यू केलं जाणार आहे ॲन्युअली त्यांचं जे आहे अराउंड दी जुलैच्या टाईममध्ये. द गोल टू सी दी रिझन फॉर स्टॉपिंग इन्क्रीमेंट हॅव बीन फिक्स. जेवढं फिक्स केलं तिथंपर्यंतच होणार आहे. थिंक इफिशियन्सी बार अँड चेक पॉईंट इन युअर सॅलरी. यू कांट मूव बियॉन्ड दिस चेक पॉईंट. जर पाहिजे असेल तर परमिशन लागणार आहे. आफ्टर दी बॉस सेज ओके यू कॅन क्रॉस इट. ओके, म्हणजे गव्हर्मेंट सेज ओके, यू डोंट मोर दॅन यू नीड हॅव दी अर्न नॉर्मली, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकत नाही. ओके, ओव्हरस्टे ऑफ लिव्ह अँड जॉईनिंग टाईम. आता ओव्हरस्टे ऑफ लिव्ह अँड जॉईनिंग टाईम म्हणजे काय हे बघा. ओव्हरस्टे ऑफ लिव्ह अँड जॉईनिंग टाईम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस लाईन? फर्स्ट ऑफ ऑल, इज द पिरियड ऑफिशियली अलाउड. जे ऑफिशियली पिरियड जो अलाव केलेला असतो त्याला लिव्ह म्हणतो आपण. गव्हर्मेंट सर्वंट टू रिमेन ओके अवे फ्रॉम द ड्युटी. आणि ह्यामध्ये जॉईनिंग टाईम पण सांगितलं आहे. जॉईनिंग टाईम इज द एक्स्ट्रा टाईम आहे यामध्ये. आता ओव्हरस्टे म्हणजे काय? ओव्हरस्टे मीन्स रिमेनिंग अब्सेंट बियॉन्ड द पिरियड ऑफिशियली सँक्शन्ड. तुम्ही ओव्हरस्टे राहिला आहे, लिव्ह तुम्हाला जेवढं ह्यामध्ये सँक्शन केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही राहिला तर त्यावेळेस काय असणार? थिंक ऑफ इन्क्रीमेंट सॅलरी स्टेप. यू मूव अप ऑटोमॅटिकली इच इयर. अलाउड लिव्ह ऑर जॉईनिंग टाईम. ओके, युअर सॅलरी स्टेप मूव्स फॉरवर्ड. ओव्हरस्टे लिव्ह जर तुम्ही घेतला असेल, उप्स यू स्टे टू लॉंग विदाऊट सँक्शन. तुम्ही काय केलं? सँक्शन जेवढं दिलं आहे 5 दिवसाचं तुम्हाला लिव्ह दिले आणि तुम्ही राहिले 10 दिवस. तर इथं काय झालं की ओव्हरस्टे केला तुम्ही विदाऊट परमिशन. दॅट एक्स्ट्रा टाईम इज नॉट काउंटेड फॉर युअर सॅलरी इन्क्रीमेंटसाठी. ते एक्स्ट्रा टाईम इथं काउंट केलं जाणार नाही. बेसिकली यू डोंट गेट क्रेडिट फॉर दॅट एक्स्ट्रा डेज यू वेर अब्सेंट बियॉन्ड वॉट्स टाईम इज अलाउड फॉर यू. जेवढा टाईम दिला आहे तेवढाच टाईम राहायचा, एक्स्ट्रा इथं डोकं चालवायचं नाही. ओके, त्याच्यानंतर आहे सर्व्हिस काउंटिंग फॉर द इन्क्रीमेंट. आता कोणकोणती सर्व्हिस इथं काउंट केलं जाणार आहे इन्क्रीमेंटसाठी ते सांगितलं आहे. आता इथं बघा, सगळ्यात पहिला ड्युटी इन अ पोस्ट काउंट्स फॉर द इन्क्रीमेंट. ऑल द सर्व्हिसेस इन द पोस्ट ऑन टाईम स्केल काउंट्स फॉर इन्क्रीमेंट एक्सेप्ट ॲज restricted by the rule 11, 14, 20 and 44. If there are the periods not counting for the increment, they are added to the normal date of the next increment साठी ॲड केले जाणार आहे. इन्क्रीमेंट डेट इज कन्सिडर फॉर द फर्स्ट ऑफ द मंथ. पहिला दिवस जो असतो मंथचा तो काउंट केला जाणार आहे. प्रोबेशनर आर ॲज अन एक्सेप्शन. इन्क्रीमेंट स्पेशल रूल्स आहेत त्यांच्यासाठी. प्रोबेशन अँड इन्क्रीमेंट काय असणार आहे? डिरेक्ट अपॉइंटमेंट ऑन दी प्रोबेशन,
फर्स्ट इन्क्रीमेंट आफ्टर 1 year ऑफ प्रोबेशनचं 1 year झाल्यानंतर त्याचं काय होणार, फर्स्ट इन्क्रीमेंट होणार आहे. सबसिक्वेंट इन्क्रीमेंट आफ्टर सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन ऑफ प्रोबेशन. इफ दी प्रोबेशन इज एक्सटेंडेड ड्यू टू एक्झाम्स ऑर लिव्हमुळे जर झाले असेल तर दे गेट अरियर्स ऑफ पीरियड वन्स दी प्रोबेशन इज कम्प्लिटेड. त्यानंतर अनसॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स जर झाला असेल, सेकंड इन्क्रीमेंट स्टार्ट्स आफ्टर ओनली प्रोबेशन इज सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिटेड, नो अरियर्स. ते इन्क्लूड काय होणार आहे, परमनंट कॅडर असणार आहे यामध्ये ऑफिसर अपॉइंटेड बाय दी सिलेक्शन ऑन दी प्रोबेशन. ऑफिसर गिवन हायर स्टार्टिंग पे इथं त्यांना दिलं जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर स्पेशल केसेस आहेत, शॉर्ट टर्म स्टाफ असणार आहे इथं. एक्झाम्पल 8 month पिओन्स असेल. पीरियड वेन दी एस्टॅब्लिशमेंट इज नॉट एम्प्लॉयड, काउंट फॉर द इन्क्रीमेंट ओनली इफ पिओन इज ऑन ड्युटी इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर. ओके. अदर सर्व्हिसेस काउंटिंग फॉर इन्क्रीमेंट आहे सर्व्हिसेस इन अनदर पोस्ट हायर ऑर लॅटर, डेप्युटेशन, ट्रेनिंग, लिव्ह. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह असणार आहे ह्यामध्ये बियॉन्ड दी एम्प्लॉईज कंट्रोल, पर्स्युइंग हायर सायंटिफिक टेक्निकल स्टडीज अँड गव्हर्नमेंट डिरेक्ट. सो कसं डिरेक्ट करणार तसं. त्यानंतर ऑफिशिएटिंग अँड हायर पोस्टमध्ये ऑफिशिएट करत असेल, इफ दी सर्विंग temporarily in the higher post, service in the higher post counts for the increment in the lower post, but only for the period he would have been continued in the lower post. Okay. त्याच्यानंतर applies even higher post is in another department. Ex cadre service सांगितले on the reversion from ex cadre post parent cadre. Service in ex cadre post counts for increment in the lower scale of the parent. Okay. ओके. त्यानंतर फॉरेन सर्व्हिसेस आहे, काउंट्स ऑफ इन्क्रीमेंट, पोस्ट इन विच लीन हेल्ड, पोस्ट हेल्ड ड्युरिंग दी ऑफिशिएटिंग और ड्युरेशन ऑफ दी सर्व्हिस, लोअर पोस्ट पॅरेंट कॅडर आफ्टर रिव्हिजन. जॉईनिंग टाईम काय असणार आहे, काउंट्स अंडर रूल 10 clause 1 आणि 2 बघितले ते जॉईनिंग टाईम असणार आहे. त्याच्यानंतर बघा ह्यामध्ये टेकअवेज, इन्क्रीमेंट पे स्टेप इन्क्रीज असते, नॉर्मल ड्युटी, डेप्युटेशन, ट्रेनिंग जे आहे ह्यामध्ये युजली काउंट केलं जाते. लिव्ह अकाउंट जे आहेत एक्सेप्ट दी लिव्ह तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह सोडून आहे, प्रोबेशनल, ऑफिशिएटिंग, हायर पोस्ट. ओके. आता रूल 40 बघायचं आहे, प्री मॅच्युअर इन्क्रीमेंट काय असते. ओके. ते रूल बघणार आहोत आपण. ह्यामध्ये सँक्शन आहे, ह्यामध्ये ड्रॉल, डिस्बर्समेंट काय आहे ह्यामध्ये ते बघूयात आपण. की सगळ्यात पहिला जे सांगितलं त्यामध्ये सँक्शनल ड्रॉवल, डिस्बर्समेंट ऑफ प्रोव्हिजनल फॅमिली पेन्शन अँड ग्रॅच्युटी. इमिजिएट प्रोव्हिजनल पेमेंट आफ्टर डेथ झाल्यानंतर हेड ऑफ ऑफिस सँक्शन प्रोव्हिजनली पेन्शन फॅमिली पेन्शन नॉट एक्सिडिंग मॅक्झिमम एक्सिड करायचं नाही आहे यामध्ये. ॲड 100% ऑफ ग्रॅच्युटी बिफोर फॉरवर्डिंग दी डॉक्युमेंट टू दी ऑडिट ऑफिसरला फॉरवर्ड करायचे. प्रोसिजर जे आहे यामध्ये इश्यू अ सँक्शन लेटर टू क्लेमनंटला इश्यू करायचं आहे, कॉपी ऑडिट ऑफिसरला द्यायचं आहे. इंडिकेट ड्यूज काय असतील तर व्हेरिएबल ड्यूज जे आहे ते ग्रॅच्युटीमधून कट करून घ्यायचे ॲज पर 139 आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर ड्रॉज अमाऊंट असेल प्रोव्हिजनल फॅमिली पेन्शन 100% ग्रॅच्युटी मायनस ड्यूज करायचे, ह्यामध्ये ड्यूज सगळे आहेत ते कट करून घ्यायचे. त्यानंतर डिस्बर्समेंट काय आहे, पेड इमिजिएटली आफ्टर ड्रॉईंग. प्रोव्हिजनल फॅमिली पेन्शन कंटिन्यूज फॉर 6 monthsसाठी काय असणार आहे इथं दिलं जाणार आहे, त्यामध्ये फॅमिली पेन्शन फ्रॉम दी डेथ. त्याच्यानंतर नोटिफिकेशन ऑफ ऑडिट ऑफिसर असणार आहे, व्हेन ग्रॅच्युटी पेड कधी होणार आहे, व्हेन प्रोव्हिजनल पेन्शन पिरियड जो आहे तो एंड कधी होणार आहे तो इथं नोटिफिकेशन देणार जाणार कुणा थ्रू, इथं ऑडिट ऑफिसर जो आहे AO देणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, पेमेंट ऑफ थ्रू दी मनी ऑर्डर और बँक ड्राफ्ट. क्लेमनंट कॉस्ट असणार आहे, एक्सेप्शन ह्यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू 150 पर मंथ जे आहे ह्यामध्ये इन्क्लुडिंग रिलीफ असणार आहे, कॅन बी डिटरमाइंड ॲट दी गव्हर्मेंट एक्सपेन्सेस वाया दी मनी ऑर्डर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 141 आहे, यामध्ये ऑथरायझेशन ऑफ फायनल फॅमिली पेन्शन आहे, बॅलन्स ऑफ ग्रॅच्युटी बाय ऑडिट ऑफिसर. आता ह्यामध्ये ऑथरायझेशन ऑफ फॅमिली पेन्शनमध्ये काय येणार आहे, बेसिकली रिसिप्ट अँड असेसमेंट सांगितल्यात ह्यामध्ये. बघा की ह्यामध्ये सगळ्यात पहिला एक्सप्लेनेशनच बघूया. ह्यामध्ये ट्रिगर आहे डॉक्युमेंट रिसिव्ड अंडर 139मध्ये जे डॉक्युमेंट रिसीव्ह केलं आहे त्यामध्ये फॉर्म 16 प्लस सर्व्हिस बुक अँड अदर जे पेपर्स आहेत त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट येणार आहेत. ॲक्शन काय असणार आहे, ऑडिट ऑफिसर अप्लायज रिक्विजिट चेक करतो, ह्यामध्ये व्हेरीफाय करतो, पेज करतो, ड्युटीज बघतो, त्यामध्ये इलिजिबिलिटी अँड फेस दी सेक्शन 1 ऑफ दी पार्ट 2 ऑफ दी फॉर्म 16 ह्यामध्ये फिलअप करतो. आता असेसमेंट डिटरमाइन्स दी फॅमिली पेन्शन डेथ ग्रॅच्युटी ह्यामध्ये डिटरमाइन होते.
त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे इफ ते असेसमेंट डिले झालं फॉर एनी रिझन ऑडिट ऑफिसर इन्फॉर्म्स हेड ऑफ ऑफिसला इन्फॉर्म करणार. प्रोव्हिजनल पेन्शन कंटिन्यूज अंटिल ऑडिट ऑफिस जोपर्यंत स्पेसिफाय करत नाही तोपर्यंत प्रोव्हिजनल जे आहे ते चालूच राहणार आहे. ऑडिट ऑफिसर पुढचं जोपर्यंत काय देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, तोपर्यंत काय होणार आहे, प्रोव्हिजनल पेन्शन चालू राहणार आहे. कीवर्ड्स काय, रिसिप्ट, देन व्हेरिफिकेशन, देन असेसमेंट, कम्युनिकेशन, कंटिन्युएशन ऑफ प्रोव्हिजनल पेन्शन. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया ह्यामध्ये सबरूल 2 मध्ये काय म्हटलंय, प्रिपरेशन ऑफ पेन्शन फ्रॉम दी ऑर्डर, पेमेंट ऑर्डर. PPO आपण बघितले काय असते PPO, त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ पेन्शन पेमेंट ऑर्डर. ह्यामध्ये इफ दी फॅमिली पेन्शन इज पेएबल झालं इन हिज ऑडिट सर्कल, ऑडिट ऑफिसर प्रिपेअर अ पेन्शन PPO तयार करणार. ह्यामध्ये पेमेंट इज इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट आफ्टर दी ज्यावेळेस प्रोव्हिजनल पेन्शन एंड होणार आहे त्या वेळेपासून हे इफेक्टिव्ह होणार आहे पेमेंट. अरियर्सचे आहे, जर काही अरियर्स असतील तर ते काय असणार आहे, ह्यामधून काय केलं जाणार आहे, ड्रॉन करून घेतलं जाणार आहे, म्हणजे कट ऑफ करून घेतलं जाणार आहे. परत ते अरियर्स द्या ह्याच्यासाठी मागे लागत बसायचं नाही आहे यामध्ये. त्यानंतर एक्सप्लेनेशन सांगितले, PPO प्रिपरेशन सांगितले. ऑडिट ऑफिसर ह्यामध्ये ऑडिट ऑफिसर इश्यूज ऑफिशियल ऑथरायझेशन फॉर दी पेन्शन. इफेक्ट डेट आहे ह्यामध्ये इमिजिएटली आफ्टर दी प्रोव्हिजनल पेन्शन एंड्स. अरियर्स आहे, क्लेमनंट गेट्स दी डिफरन्स बिटवीन प्रोव्हिजनल फायनल पेन्शन. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम सांगितलेत ह्यामध्ये. प्रोव्हिजनल पेन्शन ₹15,000 पर मंथ ह्यामध्ये दिलेलं आहे प्रोव्हिजनल पेन्शनमध्ये. फायनल फॅमिली पेन्शन जे आहे 18,000 पर मंथ आहे ह्यामध्ये. अरियर्स एक्झाम्पल आहे. ओके. आता अरियर्स किती आहे, 3,000 आहे, तर कट करून घेतलं जाणार आहे त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर सबरूल 3 आहे, बॅलन्स ऑफ ग्रॅच्युटी. आता ग्रॅच्युटीमध्ये बॅलन्स कसं केलं जाणार आहे की ॲडजस्टिंग आउटस्टँडिंग ड्यूज, जर काय ड्यूज असतील आउटस्टँडिंग ड्यूज तर त्यावेळेला तिथे ॲडजस्ट करून घेतले जाणार आहेत, ग्रॅच्युटीमधून करून घेतले जाणार आहेत. इंटिमेशन कुणाला द्यायचं आहे, हेड ऑफिसला द्यायचं आहे. हेड ऑफिस ड्रॉज अँड डिस्बर्सेस द बॅलन्स ऑफ बेनिफिट अमाऊंट हेल्ड अंडर रूल 142 मध्ये जे तुम्ही ह्यामध्ये हेल्ड केलं आहे ते सगळं त्यामध्ये काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. अँड ॲडजस्टेड अगेन्स्ट दी लायसन्स फीज रूल 142 बॅलन्स रिफंडेड जे आहे ते. त्यानंतर बघा, बॅलन्स इज इक्वल्स टू टोटल ग्रॅच्युटी मायनस ड्यूज, जे काय जर होम अकॉमोडेशन असेल काय काय आहे ते ह्यामधनं काय होणार आहे, ड्यूज जे आहेत ते मायनस केले जाणार आहेत. हेड ऑफ ऑफिस हँडल्स दी ॲक्च्युअल डिस्बर्समेंट जे ॲक्च्युअल आहे ते हेड ऑफ ऑफिस काय असणार आहे, HOD काय करणार आहे, ते हेड ऑफ ऑफिस यामध्ये डिस्बर्स करणार आहे. त्याच्यानंतर हे स्पेशल ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट हेल्ड फॉर दी अनअसेस्ड ड्यूज, लायसन्स फीज रिकन्सिल. त्यानंतर ह्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पल, टोटल ग्रॅच्युटी इज 2 लाख रुपीज आहे. ड्यूज किती आहेत ह्यामध्ये, 10,000 रुपीज आहेत. तर 2 लाख मायनस 10,000 रुपीज करणार आणि 1,90,000 इथे फॅमिली पेन्शन होणार आहे. हे समजलं. फोर्थमध्ये कम्युटेशन अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट सांगितल्यात. आता ह्यामध्ये काय म्हटलं, एन्शुअर्स हेड ऑफ ऑफिस इज अवेअर अबाउट दी फायनलायझेशन, जे फायनलायझेशन आहे त्याच्या अबाउट हेड ऑफ ऑफिस अवेअर असायला पाहिजे. आणि डॉक्युमेंट मॅनेजमेंट ह्यामध्ये कीप्स सिस्टीम क्लीन असायला पाहिजे, कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, डॉक्युमेंट रिटर्न, प्रॉम्प्ट रिपोर्टिंग व्हायला पाहिजे यामध्ये. त्याच्यानंतर एक्सेस प्रोव्हिजनल फॅमिली पेन्शन. आता इन केस ह्यामध्ये काय म्हणले, ओव्हर पेमेंट ह्यामध्ये काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. रिकव्हरी मेकॅनिझम आहे, जर ओव्हर पेमेंट झाला असेल तर रिड्युसिंग फ्युचर इन्स्टॉलमेंट. आता तुम्ही ग्रॅच्युटी देताना किंवा पेन्शन देताना पुढं तुम्ही काय करणार, त्यातनं रिडक्शन करून घेणार आहे यामधून, कारण ओव्हर पेमेंट झाले. आता ते परत कसं घेणार, ह्यातून कट करून घेतलं जाणार आहे. त्याच्यानंतर आहे सबरूल 6, एक्सेस ग्रॅच्युटी जर गेली असेल तर त्यावेळेस काय असणार आहे, प्रोव्हिजनल ग्रॅच्युटी मोर दॅन फायनल असेस्ड ग्रॅच्युटी. जे फायनल ग्रॅच्युटी असेस्ट केलेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 2 लाख रुपये प्रोव्हिजनल असेसमेंट गेला असेल आणि 1,95,000 जे आहे एवढं तुमची फायनल ग्रॅच्युटी झाली असेल, देन एक्सेस 5,000 आहे ते बेनिफिशियरी ठेवून घेणार त्याच्याकडंच, पेन्शनसारखं नाही आहे त्याच्याजवळच ठेवून घेणार. इथं रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, डिपार्टमेंटल ऑफिसर. मी रिस्पॉन्सिबल फॉर डिपार्टमेंटल, ज्यानं ह्यानं दिलं आहे त्यांना. ओके. त्याच्यानंतर जे आहे आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो आपण बघूया 142 ॲडजस्टमेंट ऑफ गव्हर्मेंट ड्यूज, डेथ ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट झाल्यानंतर जे ड्यूज आहेत ते कसे ॲडजस्ट केले जातात. इंटिमेशन अँड नो डिमांड सर्टिफिकेट आपण कितीदा बघितले, तर नो डिमांड सर्टिफिकेट डोक्यात बसले ते. आता परत काय तेच घ्यायचं नाही आहे. आता ह्यामध्ये
ओके. तर ह्यामध्ये काय सांगितले बेसिकली की सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ह्यामध्ये, ऑन द डेथ ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट अलॉटी ऑफ गव्हर्नमेंट अकॉमोडेशन हेड ऑफ ऑफिस मस्ट विदिन 7 डेजमध्ये राईट टू ईला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगला काय करायचं, इश्यू करायचं, नो डिमांड सर्टिफिकेट इश्यू कर बाबा. त्याच्यानंतर नॉट डिले, फॅमिली पेन्शनमध्ये डिले करायचं नाही आहे, डेट ग्रॅच्युटीमध्ये पण डिले करायचं नाही आहे. इन्फॉर्मेशन, हे सगळे इन्फॉर्मेशन त्यामध्ये असायला पाहिजे, सगळं मेन्शन करायचं. पीरियड पेंडिंग रिकव्हरी, त्याच्यानंतर फीज पीरियड, आणि त्याच्यानंतर फी 1 मंथ कन्सेशनल पिरियड असणार आहे. अमाऊंट प्रपोज टू बी रिकवर, डेथ ग्रॅच्युटी, डिटेल्स ऑफ प्रिव्हियस कम्युनिकेशन अँड ॲक्शन जे काय आहेत ते सगळं डिटेल्स पाहिजेत. त्यामध्ये ह्यामध्ये एक्सेप्शन सांगितलं, एन्शुअर्स अ प्रॉम्प्ट ॲडजस्टमेंट ऑफ ड्यूज, जे ड्यूज आहेत ना त्याचे प्रॉम्प्ट ॲडजस्टमेंट तेवढे केले जातात ह्यामध्ये विदाऊट डिलेइंग दी पेन्शन. डुप्लिकेट कॉपी असते ह्यामध्ये रेंट विंग, अलॉटमेंट विंगची. त्याच्यानंतर ह्यामध्ये कीवर्ड्स तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर आता रिकव्हरी फ्रॉम दी डेथ ग्रॅच्युटी, हेड ऑफ ऑफिस रिकवर दी लायसन्स फी फ्रॉम दी इंटिमेटेड कडून तिथं करून घेतलं जातं. आणि ई जो आहे यामध्ये रिकव्हरी म्हणजे रिकव्हरी, डेथ ग्रॅच्युटी, लायसन्स फी, हेड ऑफ ऑफिस. त्याच्यानंतर काय म्हणजे काय असणार आहे की ह्यातूनच येणार आहे ना, हा कुठनं येणार आहे. त्याच्यानंतर रिकव्हरी बियॉन्ड 1 मंथ कन्सेशनल पिरियड नंतर 1 मंथ, लायसन्स फी, ऑक्युपेशन बियॉन्ड परमिशेबल 1 मंथ, रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युटिव्ह म्हणजे एक्झिक्युटिव्ह ईनं काय दिला, पुढं त्याचं रिटायरमेंट झालं असेल किंवा डेथ झाली असेल, पुढं त्यांना 1 महिन्यासाठी काय दिलं असेल, अकॉमोडेशन दिलं असेल, तर ते इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अदर आउटस्टँडिंग लायसन्स फीज, चेक्स एनी अदर लायसन्सिंग फीज वेअर आउटस्टँडिंग म्हणजे ड्यूज आहेत काय ते चेक करणार ह्यामध्ये. अँड कम्युनिकेट अमाऊंट पिरियड ऑफ दी हेड ऑफिस विदिन 3 मंथ्समध्ये कम्युनिकेट करणार आहे. ओके. त्याच्यानंतर विथ होल्डिंग ग्रॅच्युटी पेंडिंग इन्फॉर्मेशन, पेंडिंग रिपोर्ट जे आहे यामध्ये, हेड ऑफ ऑफिस विथ होल्ड 10% ऑफ द ग्रॅच्युटी, ₹1,000 ह्यामध्ये असणार आहे, विच एव्हर इज अन लेस. ओके. नो इंटिमेशन रिसिव्ड जर नसेल, डज नॉट रिस्पॉन्ड विदिन 3 मंथ्समध्ये घेतला नाही, त्यामध्ये अजून असं करायचं की कोणत्याही प्रकारचं रिकव्हरेबल नाही आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ रिकव्हरी आहे यामध्ये, इन्फॉर्म्स ॲक्विटन्स रोल्स ह्यामध्ये, इफ ती ऑलरेडी रिकवर्ड इन्फॉर्मेशन ह्यामध्ये विथहेल्ड असेल तर बेनिफिशरीजमध्ये, सबरूल 2मध्ये. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ आउटस्टँडिंग करायचं आहे ह्यामध्ये. सबरूल 2मध्ये ड्यूज अदर दॅन अकॉमोडेशन असेल तर विदिन 1 मंथ डेथ ऑफ दी हेड ऑफिस चेक्स दी अदर ड्यूज चेक करणार, हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्सेस, कन्व्हिनियन्स ॲडव्हान्टेज, ओव्हर पेमेंट झाला असेल, लीव सॅलरी असेल, इन्कम ड्यूज असेल, सगळं चेक करणार ह्यामध्ये. ओके. ओके. ऑलरेडी आपण हे कवर केले तर 150पर्यंत कवर्स होते. परत एक पॉईंट रिपीट केलेला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर मॅनर ऑफ ग्रॅच्युटी जे आहे पेन्शनेबल ह्यामध्ये कसं मॅनर आहे, ह्यामध्ये ग्रॅच्युटी जे आहे ते लमसम अमाऊंटमध्ये, पेन्शन जे आहे ते मंथली आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर 152मध्ये ॲप्लिकेशन फॉर ट्रेजरी रूलसाठी ॲप्लिकेशन सांगितलं, जर रिपीट झालं तर आणि एकदा बघा. ओके. त्याच्यानंतर ट्रेजरी रूल्स अप्लाय टू दी ग्रॅच्युटी पेन्शन, पेन्शन अनड्रॉन लेस दॅन मोर दॅन 1 इयर. त्याच्यानंतर पेन्शन डिसीज पेन्शनर जे आहेत त्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये चॅप्टर, ह्यामध्ये रिएम्प्लॉयमेंट आहे. एम्प्लॉयमेंट आहे, अनलेस अदरवाइज प्रोव्हाइडेड, अ गव्हर्नमेंट सर्वंट हू हॅज रिसिव्ड अ पेन्शन ऑन रिटायरमेंट शॅल नॉट काउंट अ न्यू सर्व्हिस सेकंड पेन्शन. रिएम्प्लॉयमेंटला सेकंड पेन्शनला ते मागचं काउंट केलं जाणार नाही असं म्हणलं. प्रिन्सिपल काय आहे, पेन्शन नॉट क्युम्युलेटिव्ह फॉर दी सेपरेट सर्व्हिस पिरियड्स. बघा एक्झाम्पल, मिस्टर एक्स सर्व 25 इयर्स ह्यानं सर्व्हिस सर्व केला आहे, रिटायर्ड झाला, रिसिव्ड पेन्शन ह्यामध्ये, रिएम्प्लॉयड फॉर दी 5 इयर्स मोर, हिज टोटल सर्व्हिस 30 इयर्स झालं फॉर दी पेन्शन पर्पज, नो फॉर दी सेपरेट पेन्शनसाठी नाही आहे. 30 इयर्स टोटल काउंट केलं जाणार आहे, पण 5 इयर्स सेपरेटसाठी काउंट केलं जाणार नाही, ह्यात ॲड केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 154 डिक्लेरेशन बाय दी रिएम्प्लॉयमेंट पेन्शनर अबाउट दी अमाऊंट ऑफ पेन्शन, ग्रॅच्युटी अँड बोनस. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे की पर्सन रिएम्प्लॉयड इन दी गव्हर्नमेंट और लोकल फंडमध्ये रिएम्प्लॉय करत असेल मस्ट डिक्लेअर द प्रिव्हियस पेन्शन डिक्लेअर करायचं, ग्रॅच्युटी बोनस. रिअपॉइंटमेंट ऑथॉरिटी मस्ट स्पेसिफाय द रिअपॉइंटमेंट ऑर्डर, वेदर द डिडक्शन रिक्वायर्ड असेल तर करणार, सेंड कॉपी टू ऑडिट ऑफिसरला सेंड करणार. त्याच्यानंतर नोट काय आहे, डिक्लेरेशन इन्क्लूड्स ओरिजिनल सँक्शन पेन्शन ह्यामध्ये इन्क्लूड असायला पाहिजे, इन्क्लुडिंग कम्युटेड पोर्शन ह्यामध्ये. अप्लायज इवन द रिएम्प्लॉयमेंट इज कंटिन्युअस आफ्टर दी रिटायरमेंट, नंतर कंटिन्युअस होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट 155 प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर टू बी ब्रॉट टू द नोटीस ऑफ रिएम्प्लॉयमेंट पेन्शनर. आता यामध्ये काय म्हटलं आहे, ऑथॉरिटी रिएम्प्लॉयमेंट मस्ट इन्फॉर्म, पेन्शनरला इन्फॉर्म करायचं ऑफ द रूल्स ऑफ दिस चॅप्टर. फेल्युअर टू इन्फॉर्म इज नॉट व्हॅलिड एक्सक्यूज फॉर व्हायोलेटिंग दिस रूल. हे काय एक्सक्यूज नाही आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन द पेन्शनर टू कंप्लाय करायचं, नॉट जस्ट ऑथॉरिटीचं काम नाही आहे फक्त.
त्यामध्ये एक्झाम्पल पेन्शनर इग्नोर्स दी रूल, जर इग्नोर करत असेल पेन्शनर कॅनॉट क्लेम, ह्यामध्ये एक्झाम्पशन मिळणार नाही त्यांना. 156मध्ये वुंड, इंजुरी, डिझॅबिलिटी, पेन्शन अंडर दी मिलिटरी रूल्स टू बी कंटिन्यूड असेल ह्यामध्ये. आता मिलिटरीमध्ये असताना वगैरे काही जरी डिझेबिलिटी झाली असेल, वुंड इंजुरी झाली असेल तर त्याचं कसं असणार आहे ह्यामध्ये. मिलिटरी पेन्शन हॅव बीन कंबाईंड सर्व्हिस डिझेबिलिटी पोर्शन्स स्प्लिट असणार आहे ह्यामध्ये. सर्व्हिस पोर्शन इज इक्वल्स टू अर्न सर्व्हिस पेन्शन जेवढं असणार आहे, और प्रपोर्शनेट मिनिमम ऑर्डिनरी पेन्शन फॉर दी रँक लेंथ. त्याच्यानंतर डिझेबिलिटी पोर्शन असणार आहे, बॅलन्स असणार आहे. राउंडिंग जे आहे त्यामध्ये मोर दॅन और इक्वल टू 50 पैसे होल रुपये द्यायचे, लेस दॅन असेल तर इग्नोर करायचं आहे ह्यामध्ये. हे पण झालेलं आहे ऑलरेडी. रिव्हिजन करा ह्याचा. ओके. फिक्सेशन ऑफ पे फॉर रिएम्प्लॉयड पेन्शनर, ह्यामध्ये कंडिशन्स दिल्यात. कंडिशन फॉर रिएम्प्लॉयमेंट, अ पर्सन रिसिविंग सुपरॲन्युएशन और रिटायरिंग पेन्शन शॅल नॉट बी रिएम्प्लॉयड, म्हणजे जो सुपरॲन्युएशन झाला आहे किंवा रिटायरिंग पेन्शन रिएम्प्लॉयड केलं जाणार आहे इन सर्व्हिस पेड फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया, ह्यामध्ये परत त्याला घेतलं जाणार नाही आहे असं म्हटलं. त्याच्यानंतर पे फिक्सेशन कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणले, यामध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. ओके. तर ह्यामध्ये पे फिक्सेशन कॉम्पिटंट ऑथॉरिटी फिक्स करणार आहे. पे प्लस पेन्शन शुड नॉट बी एक्सेड, प्री रिटायरमेंट पेपेक्षा एक्सेड असू नये. पे ऑन रिटायरमेंट प्लस पेन्शन इन्क्लुडिंग पेन्शन इक्विव्हॅलंट टू ग्रॅच्युटी असायला पाहिजे. आणि ह्यामध्ये लेस दॅन और इक्वल टू सबस्टॅन्टिव्ह पेपेक्षा लेस दॅन और इक्वल टू असायला पाहिजे ऑफिशिएटिंग पे. प्री रिटायरमेंट आहे ह्यामध्ये मिनिमम, ह्यामध्ये काय असायला पाहिजे, लेस दॅन मिनिमम न्यू पोस्ट स्केलपेक्षा कमी असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणले ग्रॉस पे मायनस पेन्शन शुड नॉट एक्सेड मिनिमम टाईम स्केलपेक्षा एक्स्ट्रा असू नये. 40A मध्ये सांगितले एक्सेप्ट. त्याच्यानंतर सांगितले पे प्लस पेन्शन लेस दॅन ऑर इक्वल टू मॅक्झिमम टाईम स्केल जे असते त्याच्यापेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. स्पेशल पेमध्ये सांगितले अलाउड इन ॲडिशन टू पे रिएम्प्लॉयमेंट इफ दी टोटल पेन्शन प्लस पे ऑन रिएम्प्लॉयमेंट प्लस स्पेशल पे इज लेस दॅन ऑर इक्वल टू सबस्टॅन्टिव्ह पेपेक्षा कमी आहे. स्पेशल पे मस्ट बी अटॅच टू दी पोस्ट असणार आहे. त्यानंतर स्पेशल रूल्स फॉर अर्ली रिटायरीज जे असतात ह्यामध्ये लेस दॅन 55 इयर्सपेक्षा जे कमी असतात त्यांना इग्नोरिंग दी पार्ट ऑफ पेन्शन फिक्सेशन. सिव्हिल क्लास 1 पोस्टसाठी असतात, त्यामध्ये फर्स्ट 1500 रुपये हे आहे ते इग्नोर केलं जाणार आहे. पेन्शन इन्क्लूड्स इक्विव्हॅलंट ऑफ रिटायरमेंट ग्रॅच्युटी और ग्रॅच्युटी इन दी लीव ऑफ पेन्शन. त्याच्यानंतर ह्यामध्ये नोट्स आहेत. नेक्स्ट 158 ग्रॉस अमाऊंट ऑफ पेन्शन टू बी टेकन इन टू अकाउंट वाईल फिक्सिंग अ पे. एक ग्रॉस अमाऊंट तुम्हाला घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला पेन्शन फिक्स करत असता त्यावेळेस फॉर अ पेन्शन कमिटेड आफ्टर रिएम्प्लॉयमेंट म्हणजे झाल्यानंतर कमिटेड फॉर अ पेन्शन रिएम्प्लॉयड गव्हर्मेंट सर्व्हिस लोकल फंड हू कमिटेड अ पोर्शन ऑफ पेन्शन इज रिएम्प्लॉयड दी पेन्शन टू बी टेकन इन टू अकाउंट एंटायटलमेंट ऑफ कमिटेशन. म्हणजे काय म्हणले, इवन पेन्शन इज पार्टली कमिट केलं असेल तरी ग्रॉस पेन्शन जे आहे प्री कमिटेशनच्या आधीचं मॅटर्स फॉर दी कॅल्क्युलेटिंग कन्सॉलिडेटेड पेसाठी मॅटर करते ह्यामध्ये असं सांगितलं. पेन्शन कमिटेड बिफोर रिएम्प्लॉयमेंट, आता रिएम्प्लॉयमेंट करायच्या आधी आता ह्यामध्ये काय म्हणले की एन्शुअर्स दॅट दी पेन्शन प्लस पे प्लस पेन्शन जे आहे यामध्ये फॉर कॅल्क्युलेटिंग सेलिंग अलाउन्सेस इन्क्रीमेंट इज बेस्ड ऑन द टोटल पेन्शन एंटायटलमेंट नॉट ओनली द पोर्शन बिंग करंटली ड्रॉन. ओके. त्याच्यानंतर म्हणलात की थर्ड पेन्शन हेल्ड अबेयन्स, ह्यामध्ये पेन्शन फुल्ली हेल्ड अबेयन्स इफ द पेन्शनर कमिट्स अ पोर्शन रिएम्प्लॉयमेंट पे रिड्यूस्ड बाय द कमिटेड अमाऊंट डेट ऑफ कमिटेशन बिकम्स ॲब्सोल्यूट असणार आहे. त्यानंतर पेन्शन पार्टली हेल्ड अबेयन्स, पार्टली केलं असेल त्यामध्ये इफ द पेन्शन कमिट्स मोर दॅन अ पोर्शन ड्रॉन जेवढे केले त्याच्यापेक्षा पे reduced by the difference between the committed portion and the portion pension actually जेवढं ड्रॉन केलं आहे तेवढं. एक्सप्लेनेशन एन्शुअर्स दी टोटल रिसिप्ट किती आहे पेन्शन रिएम्प्लॉयमेंट नॉट एक्सेड प्री रिटायरमेंट लिमिटच्या वर जाऊ नये. 159मध्ये ॲप्लिकेशन फॉर रूल 39 रिएम्प्लॉयड पेन्शनर. रूल 39 अप्लायज ओनली इफ प्रिव्हियस गव्हर्मेंट सर्व्हिसेस वॉज अंडर महाराष्ट्र गव्हर्मेंटमध्ये जर प्रिव्हियस गव्हर्मेंट असेल तरच इथं काय ते रूल ॲप्लिकेबल होणार आहे. रूल काय एन्श्योर करते, एन्श्योर्स लोकल रूल्स ऑन पे फिक्सेशन अँड द पेन्शन सेलिंग्स आर नॉट अप्लाय टू द पेन्शन फ्रॉम दी अदर गव्हर्मेंट्स. ओके. त्याच्यानंतर म्हणले 160 फिक्सेशन फॉर रिएम्प्लॉयड पेन्शनर ड्रॉईंग अ पेन्शन फ्रॉम अनादर गव्हर्मेंट और जिल्हा परिषदपासून तुम्हाला मिळत असेल तर त्यावेळेस ह्यामध्ये काय म्हणले, वेन पर्सन ड्रॉईंग अ पेन्शन फ्रॉम अनादर गव्हर्मेंट किंवा
जिल्हा परिषद झडपी करून वगैरे मिळत असेल, इज एम्प्लॉईड इन महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे वर्क करत असतात, कम्पेटंट टू टेक्स अ पेन्शन इन टू अकाउंट फिक्सिंग पेमध्ये कम्पेटंट आहे. इनिशियल पे प्लस पेन्शन पे जे आहे नॉट इक्वल टू नॉट मोर दॅन ह्यामध्ये और इक्वल टू सबस्टॅन्टिव्ह पे ॲट रिटायरमेंट तेवढं जाऊ नये असं सांगितलं त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला 161 नॉन ॲप्लिकेशन ऑफ रूल्स ऑफ मिलिटरी वॉरंट और नॉन कमिशन्ड पेन्शनर्स रीएम्प्लॉयमेंट अंडर सिव्हिल सर्व्हिसेस. आता ह्यामध्ये रूल्स रीएम्प्लॉयमेंट ऑफ पेन्शनर्स इन चॅप्टर 14 डू नॉट अप्लाय टू मिलिटरी वॉरंट ऑफिसर्स नॉन कमिशन ह्यांना हे ॲप्लिकेबल होणार नाही, एक्सेप्ट ओनली वेअर एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड असेल तर तिथे इम्प्लिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर मिलिटरी पेन्शनर्स कॅन बी रिएम्प्लॉयड करू शकतात इन दी सिव्हिल सर्व्हिसेस विदाउट अफेक्टिंग देअर मिलिटरी पेन्शनला अफेक्ट न करता. त्याच्यानंतर आहे पेन्शन ऑफ मिलिटरी सर्व्हिसेस रिमेन्स सेपरेट असणार आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेसचं पेन्शन आणि पे सेपरेट असणार आहे. यामध्ये 162मध्ये सांगितलं आहे की फिक्सेशन ऑफ पे ऑफ मिलिटरी पेन्शनर ऑन रिएम्प्लॉयमेंट इन सिव्हिल डिपार्टमेंट. जनरल प्रिन्सिपल ह्यामध्ये काय आहे, पेन्शनर ड्रॉईंग मिलिटरी पेन्शन इज रिएम्प्लॉयड आहे इन दी सिव्हिल पोस्ट, इनिशियल सिव्हिल पोस्ट रेड्युस्ड बाय दी पेन्शन. त्याच्यानंतर जे इनिशियल आहे ते रेड्युस्ड असणार आहे. मिलिटरी पेन्शन इन्क्लूड्स कमिटेड पोर्शन असणार आहे. ग्रॉस पेन्शन एंटायटलमेंट टू अकाउंट्स ऑफ रिडक्शन. त्यामध्ये कमिशन ऑफिसर जे आहेत पे सेलिंग असणार आहे, त्यामध्ये रिएम्प्लॉयड फुल मिलिटरी पोर्शन मोर लेस दॅन ऑर इक्वल टू पे ड्रॉन बिफोर रिटायरमेंट. फिक्स्ड पे इज नॉट अन एक्झॅक्ट स्टेज टाईम स्केलला असू नये. पे फिक्स्ड लेस दॅन मिनिमम स्केलपेक्षा कमी असते, हेच रूल्स आहेत ह्यामध्ये. पेन्शन एक्झाम्प्टेड बिफोर एज ऑफ 55 नंतर त्यांना एक्झाम्प्ट केले गेले ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिफोर आधी ज्युनियर कमिशन ऑफिसर्स अँड बिलो. त्यामध्ये ज्युनियर कमिशन्स जे आहेत म्हणजे रिएम्प्लॉयड ॲट लास्ट बेसिक ड्रॉन इग्नोरिंग पेन्शन बेनिफिट इग्नोर केले. इन्क्रीमेंट्स जे आहे यामध्ये ते सुद्धा घेतले. वन्स पे फिक्स झालं तर ते फिक्स्डच असणार आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, कमर्शियल एम्प्लॉयमेंट आफ्टर रिटायरमेंट. आता तुम्ही कमर्शियल एम्प्लॉयमेंट करू शकता का रिटायरमेंटनंतर, प्रियर गव्हर्मेंट परमिशन रिक्वायर्ड असते यामध्ये. हू अप्लायज इट, पेन्शनर्स हू इमिजिएटली बिफोर रिटायरमेंट हॅड अ पोस्ट ऑफ क्लास 1 स्टेट. त्यामध्ये महाराष्ट्र सेल्स टॅक्स, पोलीस पोस्ट असेल, एनी मॅक्झिमम पे जे आहे मोर दॅन ऑर इक्वल टू 4000 रुपये पर मंथपेक्षा जास्त आहे. त्यांनी सगळेजण सांगायचं आहे गव्हर्मेंटला. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट आहे मस्ट ऑफ प्रियर सँक्शन घ्यायची आहे यामध्ये. कमर्शियल एम्प्लॉयमेंट विदिन 2 years ऑफ रिटायरमेंट ॲप्लिकेशन फॉर्म 23मध्ये. एक्सेप्शन आहे यामध्ये, इफ द पेन्शनर वॉज परमिटेड टू टेक अप कमर्शियल एम्प्लॉयमेंट ड्युरिंग द लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट, नो फर्दर परमिशन रिक्वायर्ड आफ्टर द रिटायरमेंटच्या नंतर काही गरज नाही. याला LPRमध्येच तो घेतला आहे परमिशन, तर परत पुढे घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रँटिंग और रिफ्युजिंग परमिशन. गव्हर्मेंट मे अप्रूव्ह और रिफ्यूज दी कमर्शियल एम्प्लॉयमेंट आफ्टर रिटायरमेंट. कंडिशन्स मे बी इम्पोज्ड इफ दी परमिशन इज ग्रँटेड. रिझन्स फॉर रिफ्युजल मस्ट बी रेकॉर्डेड असायला पाहिजे, रिझन्स जे आहेत. तर फॅक्टर्स फॉर दी कन्सिडरेशनसाठी फॅक्टर्स काय आहेत यामध्ये नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, एम्प्लॉयर्स अँटीसिडेंट आहे, यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, प्रिव्हियस डिलिंग्स विथ दी एम्प्लॉयर आहे, त्याच्यानंतर लियासन कॉन्टॅक्ट विथ दी गव्हर्मेंट आहे, यामध्ये यूज ऑफ प्रियर ऑफिशियल पोझिशनचं तुम्ही नॉलेज जर घेऊन ते यूज करत असाल, इमॉल्युमेंट त्यांच्याच ऑफिसमध्ये जर इमॉल्युमेंट तुम्ही ऑफर करत असाल, एनी अदर रिलेव्हंट फॅक्टर्स यामध्ये कन्क्लूड केले जाणार आहेत. ओके, 60 डेजच्या आत काय परमिशन वगैरे काही चाललं तर डीम्ड अप्रुव्हल असणार आहे. रिप्रेझेंटेशन अगेन्स्ट कंडिशन ऑर रिफ्युअल. पेन्शनर कॅन मेक रिप्रेझेंटेशन विदिन 30 days इफ ती कंडिशन इम्पोज केला असेल किंवा परमिशन रिफ्यूज केला असेल. गव्हर्मेंट मे इथं अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड शो काज पाहिजे इथं. त्याच्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस फॉर अनऑथराइज्ड एम्प्लॉयमेंट असेल तर टेकिंग अप दी कमर्शियल एम्प्लॉयमेंट विदाउट परमिशन विदिन 2 years. ब्रीच ऑफ कंडिशन केला असेल तर रेड्यूस होल पार्ट ऑफ पेन्शन इथं करू शकतो, पेन्शनच कट करू शकतो फॉर स्पेसिफाईड टाईमसाठी. मॅन्डेटरी अपॉर्च्युनिटी शो काज इथं मॅन्डेटरी आहे. हे सगळे ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन ऑफ ऑर्डर जे आहे, एनी गव्हर्मेंट ऑर्डर मस्ट बी कम्युनिकेटेड टू पेन्शनरसोबत. गव्हर्मेंट ऑर्डर जे आहे ते इथं कम्युनिकेट केलं पाहिजे. ऑलरेडी आपण हे कव्हर केलेलं आहे, इथं आपण रिवाईज करतो आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला पॉईंट 164 एम्प्लॉयमेंट आफ्टर रिटायरमेंट अंडर दी गव्हर्मेंट आउटसाईड इंडिया. आता एम्प्लॉयमेंट आफ्टर रिटायरमेंट अंडर
गव्हर्मेंट आउटसाईड इंडिया असेल त्यावेळेस काय असणार आहे, प्रिऑर परमिशनची गरज आहे. हू अप्लायज टू पेन्शनर हू विश टू टेक अप एम्प्लॉयमेंट एनी गव्हर्मेंट आउटसाईड इंडियाच्या बाहेर त्याला जर जॉब करायचं असेल, रिक्वायरमेंट मस्ट बी प्रिऑर परमिशन फ्रॉम दी गव्हर्मेंटकडून प्रिऑर परमिशन घ्यायचं आहे. जर व्हायोलेशन झालं, नो पेन्शन शॅल बी पेएबल, इथं पेन्शन पे होणार नाही आहे. ओके. त्याच्यानंतर एक्सेप्शन सांगितलं ह्यामध्ये, इफ द पेन्शनर वॉज परमिटेड ड्युरिंग LPRच्या दरम्यानच त्याला LPRच्या दरम्यानच तो परमिशन घेतला असेल तर परत त्यामध्ये स्पेसिफिक काय म्हटलं, न्यू परमिशन घ्यायची काही गरज नाही आहे ह्यामध्ये. ॲप्लिकॅबिलिटी काय म्हटलं, दिस रूल अप्लायज पेन्शनर हू इमिजिएटली बिफोर रिटायरमेंट क्लास 1 ऑफिसर स्टेट सर्व्हिसेस, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह ब्रँच अँड अप्पर डिव्हिजनमध्ये असेल किंवा महाराष्ट्र सेल्स टॅक्समध्ये असेल त्यांनाही ॲप्लिकेबल होणार आहे. पेन्शनर कॅरिंग अ पोस्ट मॅक्झिमम पे एक्सिडिंग 4,000च्या वर जे करतात त्यांनी. एक्सप्लेनेशन आहे, एम्प्लॉयमेंट अंडर गव्हर्मेंट आउटसाईड इंडिया इन्क्लूड्स हे लोकल अथॉरिटी, कॉर्पोरेशन, इन्स्टिट्यूशन, फॉरेन गव्हर्मेंट, बाय फॉरेन गव्हर्मेंट जे ऑथराईज करतात ते येणार आहे. एम्प्लॉयमेंट अंडर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वेअर दी गव्हर्मेंट इज नॉट अ मेंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये आपला लास्ट जो आहे रिपील अँड सेव्हिंग्स. रिपील अँड सेव्हिंग्समध्ये मिनिंग ऑन दी कमेन्समेंट ऑफ दिस रूल्स आर ऑल प्रिव्हियस रेग्युलेशन्स, गव्हर्मेंट रिझॉल्युशन्स, ऑर्डर्स, ओल्ड रूल्स cease to be operate but only extent they deal with the matters covered by this rule. ही प्रिन्सिपल आहेत ह्यामध्ये जनरल रिपील क्लॉज आहे. ओल्ड रूल स्टॉप अप्लाइंग, ओल्ड रूल इथं स्टॉप होणार आहेत अप्लाय करायला, नाव कवर्ड अंडर दिस रूल्स. आता यामध्ये एक्झाम कीवर्ड्स रिपील रूल्स, ओल्ड सीज टू ऑपरेट, इथं काय सीज होणार आहेत, ओल्ड रूल्स जे आहेत ह्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर सेव्हिंग क्लॉज आहे, इनफ ओल्ड रूल्स आर रिपील्ड, सम मॅटर्स सेव्ड आहेत ह्यामध्ये. ओके. आय होप तुम्हाला जो हा चॅप्टर आहे पेन्शन रूल तर समजला असणार आहे. थँक्यू.